नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये अर्पिता आता रडत असते तिचे मिस्टर निघून गेल्यानंतर। तेव्हा समर म्हणतो की हे बघ अर्पिता शांत हो। मलिका तिला पाणी आणून देते आणि म्हणते की हे बघ शांत हो। तेव्हा समर म्हणतो की पण जावई बापूंना अचानक इतकं काय झालं, नक्की ते असं अर्पिताला सोडून का गेले असतील। त्यावरती अर्पिता म्हणते की मला माहिती नाही, कारण त्यांना कारणच हवं होतं हे सर्व करण्यासाठी। त्यावरती समर म्हणतो की हे बघ अर्पिता तसं नाही, मी आहे ना, मी सगळं काही नीट करेल। आणि हे बघ या क्षणी मात्र ते खूप चिडलेले आहे। त्यांचा राग शांत झाल्यानंतर मी नक्की त्यांच्याशी बोलेल। त्यावरती आजी सुद्धा म्हणते की हो ना अगं, तो मुलगा इतका वाईट नाही, काही कारणामुळे अगदी तापलं असेल डोके, त्यामुळे हे बघ होईल शांत, तू नको इतकं टेन्शन घेऊ। तेव्हा समर म्हणतो की अर्पिता तू अजिबात घाबरू नकोस, मी तुला शब्द देतो की तुझा नवरा मानाने तुला परत त्या घरात घेऊन जाईल। अर्पिता म्हणते की सिरियसली दादा, तुला अजून सुद्धा मला त्यांच्या घरी पाठवून द्यायचं आहे तर एवढं सगळं झालं तरी सुद्धा तुला त्यांच्याशी असं काय बोलायचं आहे। त्यावरती समर म्हणतो की हे बघ अगं, ते असे का वागले त्याचं कारण विचारायला नको का। तेव्हा स्वानंदी आता बघत असते, कारण स्वानंदीला अर्पिताचा चेहरा ओळखतो। तर अर्पिता म्हणते की ती तसेच आहे, कारण तुम्ही अजूनपर्यंत त्यांचा खरा चेहरा ओळखलेला नव्हता आणि मी रोज पाहते असा चेहरा। त्यानंतर मात्र आता इकडे आदिराच्या सरलाताईंना घेऊन आली असते, तर त्या नक्की सापडल्या तरी कुठे असे मात्र आता ही मंदा विचारते। तेव्हा आदिरा म्हणते की हे बघा आई, अहो सरलाताई आमच्या सगळ्यांच्याच ओळखीच्या आहेत। काही वर्षापूर्वी आजी आजारी पडल्या होत्या आणि आजींची मात्र छान अशी काळजी सरलाताईंनी घेतली होती। ऍक्च्युली त्यांचा जुना नंबर आहे तर तो बंद झालेला होता, म्हणून त्यांचा नवीन कॉन्टॅक्ट शोधण्यासाठी मला खूप वेळ लागला होता। आणि हे बघा आई, त्या कामामध्ये इतक्या बेस्ट आहेत ना, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, प्लीज त्यांना त्यांची काळजी घेऊन द्या प्लीज। तेव्हा रोहन सुद्धा म्हणतो की हो आई। तेव्हा आता रोहन म्हणतो की हो ना आई, आम्ही सगळेजण मात्र तुझी काळजी घेण्यासाठी आहोत, त्यामुळे तू प्लीज आता डिस्कशन करत बसू नको। बाबा सुद्धा आधी मंदाला समजवत असतात की हे बघ अगं समजून घे, आणि हे जर तुला मान्य नसेल तर यापुढे मात्र मी तुझी कोणतीही तक्रार अगदी मान्य करून घेणार नाही। आता हे सर्व ऐकल्यानंतर मंदा म्हणते की हो ना बरोबर आहे, माणूस आपल्या बायकोला घालून पाडून बोलत असतो तर मात्र तो अगदी असाच म्हणजे रिॲक्ट होणार ना। हे बघा सोडा, जाऊन द्या, आता शेवटी कसं आहे की आजारपणात सुद्धा सगळं काही माझ्यावरच पडणार आहे, तर मला माहिती आहे सगळेजण माझ्यावरच ओरडणार आहे। असे बोलून आता ती रागरागाने आतमध्ये जायला निघते। रोहन तिचा हात धरतो, परंतु रागाने त्याला म्हणते की बाजूला हो। आदिरा सुद्धा समजावते की आई आई, पण आता ही मंदा आहेच त्याच्या स्वभावाची, लगेच आतमध्ये निघून जात। नंतर बाबा मात्र आता सरलाताईंना म्हणते की हे बघा माफ करा आम्हाला, कारण आता सगळं काही आमच्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागलं। त्यावरती आता सरलाताई म्हणतात की अहो हे बघा, कारण पेशंट असतात असे काहीतरी चिडचिड करणारे, आम्हाला सवय आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, मी अगदी चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घेईल। त्यावरती आदिरा म्हणते की थँक्यू सरलाताई, इनफॅक्ट म्हणजे तुम्ही इथे आल्यामुळे खरंच आम्हाला तुमची खरंच खूप मदत झालेली आहे। नंतर आता इकडे अर्पिता म्हणत असते की हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं दादा की मला तिकडे जायचं नाही त्या घरामध्ये, तरी सुद्धा तुम्हाला तिकडे पाठवून दिलं, त्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे। आणि बघ दादा, जर तुला माझं इथे ओझं होणार असेल ना तर मी इथे नाही राहणार, मी निघून जाते, बाळाला घेईन आणि फुटपाथावर राहील, मी तिचं आणि माझं पोट भरेल काही काम करून, पण तुम्ही तुमच्यावर ओझं होणार नाही। हो आजी, आता मात्र अर्पिता मात्र खूपच नाटक करत असते की मला इथे राहायचंच नाही, नको तुमच्यावर ओझच नको, मी नाही राहणार, म्हणून आता ती मुद्दाम जायला निघते। मलिका तिला धरते आणि मलिका म्हणते की अप्पी अगं अप्पी ऐकून घे। अर्पिता म्हणते की नाही, मला तुमच्यावर ओझं नाही राहायचं, अगदी जोरजोराने रडत असते। त्यावरती मात्र आता लगेच मलिका जोरात ओरडते की अरे समर थांबव ना तिला, अरे ती कुठे राहणार, राजवाड्यांची लेक आहे, ती फुटपाथवर राहणार का। मात्र आता समर खूप जोरात ओरडतो अर्पिता बाद झाला आता, आणि तू कुठेही जाणार नाही, लक्षात ठेव। नंतर आता इकडे मंदाची बडबड सुरू असते, आजकाल मात्र ह्या सुनांना स्वतः जबाबदारी घ्यायला नको आणि आता दुसऱ्यावर जबाबदारी टाकून मोकळ्या होतात। अन्न भेसळामध्ये कशी भेसळ असते तशी मात्र आजकालच्या ह्या सुनामध्ये भेसळ झालेली आहे। आमच्या ह्या आदिराला मात्र पैसे उडवण्याची सवय झालेली आहे, त्यामुळे सांगायचं तरी कुणाला। आणि तेवढ्यात तेथे मात्र सरलाताई येतात। सरलाताई आता मंदाचा हात धरतात आणि म्हणतात की अहो थांबा, मी तुम्हाला घेऊन जाते। मंदा म्हणते की मला हात सुद्धा लावायचा नाही। तेव्हा मंदा म्हणते की मी तुला सांगितलं ना मला हात लावायचं नाही, तुम्हाला बाथरूमला घेऊन जाणार आहे का। सरलाताई म्हणतात की हो मॅडम, मला हे सगळ्याची सवय आहे। मंदा म्हणते की तुला सवय असेल परंतु मला सवय नाही, त्यामुळे मी तुला एकदा सांगितलं
की दूर राहा म्हटलं ना. त्यानंतर मात्र आता सरलाने बेडवर सगळं काही आता तिचे जे काही किट वगैरे आहे तर ते काढून ठेवलेलं असतं. आणि तेवढ्यात मात्र आता ही मंदा तिच्यावर ओरडते, मी तुला सांगितलं ना येथे काही तू दवाखाना वगैरे मांडला की काय, उचल आत्ताच्या आता ते उचल, म्हणून मात्र ती खूप ओरडत असते. आणि तेवढ्यात मात्र आदिरा तेथे येते. आदिरा म्हणते की आई काय झालं. तेव्हा लगेच मंदा म्हणते की ह्या बाईला तुम्ही का ठेवलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पण सगळं काही तुम्ही मुद्दामच करत असतात, मला नकोय म्हणून मी सांगितलं होतं, मला तुम्हाला त्रास द्यायचा आहे का. त्यावरती आता आदिरा म्हणते, मंदा मात्र आता इतकी तळतळ करत असते की मला न विचारता की तुम्ही ठेवलंच कसं, बाजूला व्हा बाजूला, म्हणून मात्र आता लगेच रागरागाने त्या सरलाताईंना बाजूला करत असते. मात्र आता आदिरा सरलाताईंना म्हणते की तुम्ही त्यांचं बोलणं इतकं मनावर घेऊ नका. तर सरलाताई म्हणते की नाही हो, नाही घेणार, सगळ्याची मला सवय आहे आणि काही पेशंट असतात असे, आणि तेव्हा त्यांना हळूहळू कळतं की हे सगळं काही आपल्यासाठी सुरू आहे म्हणून, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी व्यवस्थित काळजी घेईल त्यांची. आता मंदा ह्या दोघींना बोलताना पाहते आणि म्हणते की हे बघा माझ्या समोर बोला, असं माझ्या म्हणजे नकळत बोलू नका. तर मला माहिती आहे की नक्की तुम्ही माझ्या काहीतरी काड्या करत आहात, नक्की काहीतरी कटकारस्थान तुम्ही रचत आहात माझ्या विरोधात. तेव्हा लगेच आता सरलाताई म्हणतात की मॅडम अहो हे बघा तुम्ही शांत व्हा बरं जरा. नंतर आता सरलाताई म्हणतात की हे बघा मला मात्र तुमची आता हिस्ट्री घ्यावी लागेल, तुम्हाला BP डायबिटीज वगैरे काही आहे का. तेव्हा आता ही मंदा जोरात सरलाताईवर ओरडते, काय ग तुला काय करायचं आहे, मला काही नाही, मी बरी आहे. त्यावरती आता सरलाताई म्हणतात की मला जर काही गोळ्या वगैरे चालू असतील तर त्या मला नोंद वगैरे करून ठेवण्यासाठी, तुमचं वजन किती आहे ते सांगा. आता मंदा म्हणते की काय ग ही वजन का विचारते आणि वजनाचा काय संबंध, हिला काय करायचं माझ्या वजनाचं, हिच्या घरी जाऊन खाते का म्हणून ही मला वजन विचारते. तेव्हा आदिराला हसू येतं. आदिरा म्हणते की हे बघा, आणि आदिरा मी तुम्हाला बोलले होते मला मात्र दुसरी कोणतीही बाई घरामध्ये नाही चालणार, आणि खरं तर मात्र ह्या बाईला का निवडलं तुम्ही, माझी सेवा मात्र माझ्या मुलींनी करायला हवी किंवा माझ्या सुनेने करायला हवी, आणि ह्या बाईला तुम्ही निवडलं तरी का. त्यानंतर आता इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये ह्या अर्पिताने गोंधळ घालून ठेवलेला असतो आणि तिकडे त्या मंदाने. अर्पिता आता इकडे समरला म्हणत असते की दादा अरे का थांबवतोस तू मला, एकतर माझं सासर राहिलेलं नाही आणि माहेर सुद्धा परक झालेला आहे, मी आणि अनिशा राहू कसं तरी, आणि फार तर फार मला नोकरी करावी लागेल, पण करेल मी नोकरी, तिच्या बाबांनी आम्हाला दोघींना तर टाकूनच दिलेलं आहे, परंतु मी मात्र तिच्यासाठी काहीतरी करेल, मी तिच्यासोबत असं नाही करणार, नोकरी करेल काहीतरी धडपड करेल, परंतु मात्र मला थांबू नको. आता मलिका म्हणते की अगं अप्पी तुझं काय, तुझ्याकडे कोण बघणार. तर अर्पिता म्हणते की माहित नाही मम्मा मला, आणि जे काही आहे ते होईल माझ्या नशिबात, मी विचार नाही केलेला. आणि आता मात्र ती समोर हात जोडते आणि म्हणते की दादा आयुष्यामध्ये मी खूप काही चुका केलेल्या आहे, फक्त मोठ्या मनाने तुम्हाला माफ करून टाक, अजिबात तुझ्या मनामध्ये माझ्याविषयीचा राग ठेवू नकोस. आता समोर म्हणतो की अर्पिता बाद झालं, अगं तू नक्की हे सर्व काय बोलते आणि मी माझ्या मनात का राग ठेवू, कशासाठी, तुझी त्यात चूक काय आहे. तेव्हा लगेच आता अर्पिता म्हणते की अरे दादा अरे हीच माझी चूक आहे की मला माझ्या नवऱ्याचं प्रेम नाही टिकवता आलं. तेव्हा समोर म्हणतो की हे बघ अर्पिता असं काही नाही आणि या घरातून तू कुठेही जायचं नाही, मी आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मलिका म्हणते की अर्पिता हे बघ तू अजिबात रडू नको, काही होणार नाही आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. म्हणून मलिका तिला मिठीमध्ये घेते आणि समजावत असते, अगं आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत, समर सारखा भाऊ आहे, तुला नोकरी करण्याची काय गरज आहे, तू राजवाड्यांची लेक आहे, तुला काही कमी नाही पडणार, कळालं तुला, तुझ्यासाठी माहेर भक्कम आहे. तेव्हा अर्पिता मात्र मलिकाच्या मिठीत येऊन खूप रडत असते. स्वानंदी फक्त त्यांची गंमत बघत असते, नको काळजी करू आणि नको रडू. तेव्हा आता मलिका असं म्हटल्यानंतर अर्पिता म्हणते की मम्मा नाईलाज आहे माझा, मला हे सगळं करावंच लागेल. तेव्हा समर सुद्धा म्हणतो की अर्पिता अगं तू खूप डिस्टर्ब झाली आहे त्यामुळे तू असं बोलत आहे, माझ्यावर तू विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल, डोंट वरी. तेव्हा अर्पिता म्हणते की हे बघ दादा अरे सगळं संपलेलं आहे, आता काहीही ठीक होणार नाही. त्यानंतर आता सोनदी सगळं काही ऐकून घेते आणि अर्पिताला विचारते की अर्पिता ताई मला एक गोष्ट सांगा की हे सगळं इतकं मोठं भांडण झालं तरी कसं, म्हणजे त्याला एखादं मोठं असं कारण असेल ना. आता अर्पिता थोडीशी रागानेच म्हणते की हे काही नवीन नाही, सारखी आमची भांडणं होत राहतात. आता सोनंदी म्हणते की अर्पिता ताई अहो तुम्ही घाबरू नका, अगदी मन मोकळेपणाने बोला, जो काही प्रॉब्लेम आहे तर ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. अर्पिता थोडीशी रागाने म्हणते की एक नाही असे अनेक मुद्दे आहेत. सोनंदी म्हणते की अहो पण रागाने असं काहीतरी घडू
बिघडून गेलं असेल ना, जर ते कारण समजलं तर आपण त्यावर सोल्युशन शोधू. असं म्हटल्यानंतर आता अर्पिताच्या पायाखालची जमीनच सरकते. या अगोदर असं कधी झालेलं आहे का? तेव्हा लगेच अर्पिता जरा रागानेच थोडीशी म्हणते, अगं मी एकदा सांगितलं ना आमची नेहमी भांडणं होत असतात. तर मलिका लगेच म्हणते की स्वानंदी, अगं ती तरी सारखं सारखं काय सांगणार बरं? नवरा बायकोमध्ये भांडण होता हे नॅचरल आहे, परंतु हे जरा आतीच आहे. मला सुद्धा माहिती आहे की त्यांच्यामध्ये खूप पुष्कळ वेळा भांडण होत असतात. स्वानंदी म्हणते की अहो भांडणं होतात, पण इतक्या टोकाची होत नसतात, म्हणून मी त्यांना त्याबद्दल विचारलं. मुळात म्हणजे आपल्याला सगळं कळायला हवं. जे काही घडलेलं आहे तर ते खरंच खूप चुकीचं घडलेलं आहे. हे बघा राजवाडे, मला तर असं वाटतं की आपण एकदा अर्पिताताईंचे मिस्टर आहेत, त्यांची फॅमिली आपली फॅमिली, आता आपण सगळेजण एकत्र बसून बोलूया आणि बोललंच पाहिजे. आता बोललं पाहिजे म्हटल्यानंतर अर्पिता आणि मलिकाला धक्काच बसतो, कारण त्या दोघींचं काहीतरी एक कारस्थान आहे. त्यानंतर स्वानंदी पुढे म्हणते, असं कसं सोडून देऊ शकतात? त्यांनी आपल्या घरी त्यांना आणून सोडलं, हे बरोबर नाही. आता अर्पिता लगेच म्हणते की प्लीज प्लीज हा विषय बंद करा, प्लीज प्लीज असे करत असते. आणि जर मी इथे राहिले आणि जर समाजामध्ये तुमची मान समाजात खाली जाणार असेल तर ठीक आहे, मी नाही राहत इथे, मी खरंच निघून जाते, मी नाही राहत इथे, आणि हात वगैरे जोडते आणि जाण्याचं नाटक करत असते. तेव्हा आता ती नाही नाही करत असते. तर मलिका म्हणते की हे बघ अगं अप्पी, तू कुठे जाशील? नाही जायचं. आणि तेवढ्याच समर तिला पुन्हा सांगतो की अप्पी तू कुठेही नाही जाणार, तू या घरातच राहायचं आहे. बघ हे घर तुझं आहे, तुझं माहेर आहे, आणि जरीही तू सासरी गेली असली तरी सुद्धा तुझं माहेर तुटलेलं नाही. तू माहेर म्हणजे तुला आहेच. मान समाजात खाली जाण्याचा काही प्रश्नच नाही. त्यामुळे तू हे बघ अगोदर स्वतःला सावर आणि स्वतः हे बघ नीट हे कर. तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तू इथे राहायचं, आणि आता जास्त चर्चा वगैरे काही नको. ओके, कळालं? तेव्हा अर्पिता पुन्हा विचारते की दादा खरंच ना माझं ओझं तुमच्यावर नाही ना होणार? आता समर म्हणतो की अगं तू या घराची लेक आहे, तुझं ओझं आमच्यावर कसं होईल? तू काय बोलतेस? तेव्हा मात्र आता समर अर्पिताला आतमध्ये घेऊन जायला सांगतो. तर अंशुमन म्हणतो की ताई आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि अंशुमन आता लगेच तिच्या हाताला धरतो, ताई चल आम्ही आहोत ना, आणि तिच्या हाताला धरून तिला आतमध्ये घेऊन सुष्मिता चल असं म्हणून आतमध्ये निघून जातात. त्यावरती आता आजी म्हणते की अरे पिंट्या हे सगळं काय होऊन बसलं? आशील असं काही वागेल वाटलं नव्हतं, शहाणा मुलगा होता तो खूप. समर म्हणतो की हो ना, मला सुद्धा आता आशिषच्या या वागण्याचं खरंच अगदी म्हणजे टेन्शनच आलेलं आहे. तो असं काही वागेल असं वाटलं नव्हतं. पण जरा थांबूयात आणि मग निर्णय घेऊयात. भावनेच्या भरात मात्र घाईने निर्णय घ्यायला नकोय. आजी म्हणते की अरे पण, तर समोर म्हणतो की आजी हे बघ तू काही काळजी करू नको, मी आहे ना, सगळं मी अगदी व्यवस्थित करेल. आणि तो आजीला घेऊन आतमध्ये जातो. त्यानंतर स्वानंदी विचारात पडते. त्यानंतर इकडे आता हे सरपतदारांच्या घरामध्ये आदिरा म्हणत असते की अहो मी आहे ना तुमची सेवा करण्यासाठी, आणि सरलाताई सुद्धा आहेत. आई तुम्ही सरलाताईंना असं का बोलतात? त्यात तुमच्या चांगल्यासाठीच बोलत आहेत. तेव्हा सरलाताई म्हणतात की जाऊन द्या, काही हरकत नाही. आणि मंदाला म्हणतात की मॅडम अहो मी तुमच्यासाठीच येते, तुमच्या मदतीला आलेले आहे. थोडेसे गोष्टी जर तुम्हाला अगोदर माहिती असल्या तर मात्र त्याचा तुम्हाला फायदा होईल किंवा नाही. मंदा म्हणते की मला कोणता फायदाही नको आणि तो सुद्धा नकोय, निघ इथून. आता सरलाताई मंदा नाही नाही म्हणत असते, पण तरी सुद्धा आता तिचा बीपी चेक करत असते. मंदा म्हणते की मी तुला सांगितलं ना मला हात लावू नकोस म्हणून. जोरात मात्र सरलाताईंना ढकलून देते. तेव्हा आता सरलाताईंना आता ती तेथे जी वस्तू आहे तर ती लागते, त्यावर जाऊन पडतात. आदिराला खूपच राग येतो. आदिरा म्हणते की आई काय हे नवीन तुमचं नाटक, काय केलं तुम्ही? तेव्हा आता आदिरा सरलाताईंची माफी मागते आणि म्हणते की तुम्हाला लागलं का, नक्की काय झालं, आणि आई तुम्ही यांना ढकलून का दिलं असं विचारते. आई तुमच्या भल्यासाठी सांगतात, त्या घरच्यांची तर वाईट वागतातच, पण बाहेरच्या लोकांशी सुद्धा तुम्ही असंच वाईट वागता, मला सांगा तुम्ही असं का केलं? म्हणून आदिरा खूप जोरात ओरडते मंदावर. आणि तेवढ्यात रोहन आणि बाबा धावतच येतात. बाबा विचारतात की आदिरा काय झालं? आता आदिरा म्हणते की आईने यांना ढकलून दिलं, पडल्यात त्या. आता मंदा म्हणते की चुगल्या करू नको, तिने काय केलं ते अगोदर सांग. तर बाबा आता सरलाताईंना विचारतात की तुम्हाला लागलेलं आहे का? रोहन सरलाताईंची माफी मागतो. तेव्हा मंदा म्हणते की काय मोठं कौतुक सुरू आहे, बाहेरून आणलेली पगारी बाई आणि तिचं इतकं कौतुक. तेव्हा बाबा आता मंदावर ओरडतात. मंदा म्हणते की मला मात्र खोटे दिखाव्याची गरज नको, मला काही झालेलं नाही. तेव्हा आता बाबा म्हणतात की हो का, तुला काही झालेलं नाही, मग कशाला तू नंदूला इथे बोलावून घेतलं, काय गरज होती तुला इथे बोलावून घेण्याची? आता लगेच ही म्हणते की मुद्दा हा आहे की तुमच्या लाडक्या नंदूला इथे बोलावलं, परंतु आता तुमच्या ही लाडकी सून आहे ना, तर तिच्यामुळे माझी अशी म्हणजे अवस्था झालेली आहे. आणि मला एक गोष्ट सांग बरं, या घरात आल्यापासून तू काय असं म्हणजे बरोबर केलेलं आहे?
त्यावरती आदिरा म्हणते की आई माझी काही चूक नाही, मी तुमच्यासाठीच मात्र आता या सरलाताईंना येथे घेऊन आले. तेव्हा मंदा लगेच आता हात जोडते, सोड जाऊन दे. तर बाबा म्हणतात की अगं मंदा एकदा तरी समजून घेत जा, हे सगळं तुझ्यासाठी सुरू आहे आणि तरी सुद्धा मात्र तू असं का वागतेस. मंदा म्हणते की माझी तब्येत सुधारावी असं यासाठी नाही, यामागे कटकारस्थान आहे आणि दिसतं तसं नसतं म्हणूनच आपण फसतो आणि जग सुद्धा फसतं. वरून दिसते ना तशी तितकी साधीसुधी नाही ही अधिरा, पक्की आतल्या घाटीची आहे आणि हे सर्व ती मला त्रास देण्यासाठी करत आहे, मला वेड ठरवण्यासाठी अगदी ठरून हे सर्व ती करत आहे. त्यानंतर आता इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये स्वानंदी विचार करत असते तर मल्लिका विचारते की काय झालं स्वानंदी, अगं कसला विचार करत आहे. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की जे घडून गेलेलं आहे तर त्याचा, आता जे घडलं ना त्याचा. तर मल्लिका म्हणते की अगं मग त्याचा इतका काय विचार करायचा, घडून गेलेल्या गोष्टीचा सगळं तुझ्या डोळ्यासमोर घडलेलं आहे, माझ्या आप्पीवर अन्याय झालेला आहे. त्यानंतर स्वानंदी म्हणते की जेव्हा हे सगळं सुरू होतं तेव्हा मात्र मी नेमकं काहीतरी असं बघितलेलं आहे आणि खरंच तेव्हा अर्पिताताईंचे मिस्टर अचानक गप्प झालेत. बहुतेक अर्पिताताई नजरेने त्यांना काहीतरी सांगत होत्या किंवा धमकावत होत्या. तेव्हा आता मल्लिका म्हणते की इतकी तुझी हिंमत वाटली का, माझ्या आप्पीवर म्हणजे राजवाड्यांच्या घरातील मुलीवर संशय घेण्या इतकी तुझी हिंमत वाढलेली आहे का. तो माणूस माझ्या आप्पीशी इतकं खोटं वागला आणि इतकं त्याने रडवलं तरी सुद्धा तुला मात्र माझी आप्पीच खोटं वाटते का. किंवा आता स्वानंदी म्हणते की मी फक्त माझ्या नजरेला दिसलं तेवढंच सांगितलं. त्यावरती आता लगेच ही मल्लिका म्हणते की हो का, नजरेला दिसलं. मल्लिका म्हणते की हो का, अगं आहेस तरी कोण, खूप मोठी डिटेक्टिव्ह आहे का. आणि घरातल्यावर आता हेरागिरी करण्याची सवय तुला झालेलीच आहे, गेल्या काही दिवसातून बघते, कारण तू खूपच आता जास्त म्हणजे म्हणजे वाढलेली आहे तुझी ही. सतत मात्र आता तू संशय घेत असते आमच्यावर आणि स्वतः किती चांगली आहे, स्वतःला या घराची किती काळजी आहे असं दाखवत असते. समोरला तुला हे दाखवायचं असतं. तर स्वानंदी म्हणते की मुळात म्हणजे मला हे दाखवण्याची काही गरजच नाही, हे बघा त्यांना माहिती आहे, कारण मात्र आता खरीखुरी जी काळजी आहे त्यांना कळते माझी. आणि राहिला प्रश्न हेरागिरीचा, आणि हे सर्व करताना मला आनंद होत नाही, परंतु सत्य शोधायचं आहे ना, त्यामुळे असल्या काही गोष्टी ह्या कराव्याच लागतात. किंवा आता मल्लिका रागाने पाहत असते. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.